पलंगावर बसत नाही का? आई बसली. गादीवर बसत नाही का? आई बसली. नुसता साबुदाणा भगर खातील. अगं बाई पोटाला भाकर खा. आई बसली. अय बाया हो, पायात चप्पल घाला म्हणलं आई बसली. पलंगावर बसा म्हणलं आई बसली. भाकर तुकडा खा म्हणलं आई बसली. बाप बसत नाही का कधी? का मायच बसते सारखी? आणि 9 दिवस बायांचे गाणे. 9 दिवस काय गाणं? बाई मी अशी दिसते कशी, नथ आहे माझ्या नाकात आणि आराधी आंबाच्या धाकात. मग ह्यांच्या धाकात यांचा नवरा नाही, ह्यांच्या धाकात यांची सून नाही, यांच्या धाकात नातवंड नाही. आणि बाई आराधाला धाकात ठेवायला निघते. अनवाणी पायानं चतुर्शृंगीला जायला निघते. काय गाणं? काय बाई सांगू? आंबाच्या माझ्या नटन आणि जरीच्या चुळीला सोन्याचं लावलंय बटन. माय तुमच्या लेकराच्या शर्टाच्या गुंड्या तुटलेल्या त्या तुम्हाला दिसनात. लेकर उघड्या ढेऱ्या घेऊन फिरायला लागले गली गलीनं, ते दिसना. आणि आंबाबाईच्या चुळीला बटन लावायला निघाली बिचारी. काय गाणं? इथून मला गड चांदी याचा दिसो आणि आंबा तुझं राव उलग कस. लेकराच्या नाकातले शेंबड दिसतात का तुम्हाला? हा, तुमचे लेकर कॉलेजात चाललेत. कॉलेजात चालले म्हणजे शिकायला लागले का पोरीवर लाईनी मारायला लागले? दिसायले का तुम्हाला? इथून गड चांदी याचा दिसो. आणि पोरं काय कमी आहेत का? डीजे लावू लावू पोरं काय कलुळाचं पाणी कशाला ढवळलं आणि नागाच्या पिल्ल्याला कशाला खवळलं म्हण. तुम्ही नागाचे पिल्ले होय? कसले नाग? दात पाडलेले नाग का? बोचरे नाग? सगळे बोचरे नाग. कारण तुमच्या दात शाबूत असते तर विरोधकाचा तुम्ही कडकडून चावा घेतला असता. आम्हाला गाण्यांमध्ये गुंतवून ठेवलं. 9 दिवस हा खेळ चालू आणि 9 दिवस झाल्यानंतर 10व्या दिवशी एकमेकांना काय करताय? चतुर्शृंगीला चोरून चोरून जाऊन गल्ली गल्लीनं काय करणार? घ्या सोनं, घ्या सोनं, घ्या सोनं. आणि देतील काय? आपटान सौंदर्याचा पाला. त्यांच्या बायकांच्या अंगावर ओरिजिनल किलो किलो सोनं आणि आमच्या बाया नुसता पालाच वरवाडू वरवाडू बेजार. नुसता पाल्याला पाला म्हणाव, सोन्याला सोनं म्हणाव. एवढी साधी क्षीर निरीक्षर बुद्धी वाढत नाहीये. सगळ्या चळवळीच्या शत्रू आहे. अंगात येणाऱ्या बाया येतं का विश्रांतवाडीत? बायकांच्या अंगात सगळ्या बाया 1 नंबरच्या लबाड बाया, 1 नंबरच्या लबाड. आणि ज्या ज्या बाया त्यांच्याकडे कोडं सोडवायला जातात त्या त्यांच्यापेक्षा 10 पटीनं अधिक बदमाश बाया आहेत. कारण विचार करा, जी जी बाई अंगात येतं त्या बाईचा नवरा खासदार आहे का? त्या बाईचा नवरा आमदार आहे का? त्या बाईचं पोरग कलेक्टर आहे का? तिची 2-4 मजली बिल्डिंग आहे का? तिचे 10-5 करोड रुपये बँकेत आहेत का? उलट ज्या बाईच्या अंगात येतो तिचा नवरा रोज दारू पितो, पोरग रोज जुगार मटक्याच्या आकडे लावतं, नातवंड अजिबात शिकत नाही, सून लाथानं पाणी देते. मग ज्या बाईला स्वतःच्या जिंदगीचं कोडं सोडवता येत नाही ते तुमचं कोडं काय कपाळ सोडवणार आहे? काय करणार आहे तिला? आणि ज्या तिच्याकडे कोडं सोडवायला जातात ना त्या तिच्यापेक्षा अधिक 10 पटीनं बदमाश आहेत. कारण त्या खऱ्या ऍडव्हर्टाईज करणारे जलचलाट आहे माय, लईच कडक देवी आहे. आता विचार करा, बामणाची बाई मटण खात नाही बिचारी, काही खातात तो भाग वेगळा. बामणाची बाई मटण खाईना, ती साफ सुथरी राहते, ती सोवळं ओवळं करते, ती शिवीगाळ घाण करत नाही, तिच्या अंगात देव येत नाही. तुम्ही सगळी मटण पचवणारे भांडायला लागली तर शिव्या अशा की कानातनं रक्त यावं, इतक्या शिव्या बेकार. आणि देव तुमच्या अंगात कसा काय यायला लागला? इतके पवित्र आत्मे कसे झाले की यांच्या अंगात देव यायला लागला? कुठून यायला लागला?